नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वास्तव संख्या या प्रकरणातील करणी याचा अभ्यास करणार आहे। आपल्याला माहित आहे की 3 ही परिमेय संख्या आहे। 3 ही परिमेय संख्या आहे। आता या संख्येचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर वर्गमुळात 3 ही मात्र आपण बघितलं तर अपरिमेय संख्या आहे। वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे। म्हणजे जी वास्तव संख्या आहे ही वास्तव संख्या परिमेय किंवा अपरिमेय असते। याप्रमाणे 4 जर घेतलं तर 4 ही परिमेय संख्या आहे। 4 ही परिमेय संख्या आहे। समजा वर्गमुळात 4 घेतलं तर 4चं वर्गमूळ 2 येते, म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे। वर्गमुळात 4 ही सुद्धा परिमेय संख्या आहे। वर बघितलं आपण 3 ही परिमेय संख्या, वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या, कारण हिचं वर्गमूळ पूर्ण संख्या येत नाही म्हणून ही अपरिमेय। 4 ही परिमेय संख्या, परंतु वर्गमुळात 4 ही अपरिमेय येत नाही कारण तिचं वर्गमूळ 2 आहे, त्यामुळे परिमेय संख्या। याचप्रमाणे आपण 27 ही एक परिमेय संख्या आहे, पण या 27चा आपण वर्गमूळ घेतलं तर वर्गमुळात 27 ही अपरिमेय संख्या आहे, कारण 27चं वर्गमूळ माहित नाही आपल्याला। मग 27चं वर्गमूळ माहित नाही, परंतु 27चं आपण घनमूळ घेतलं तर 27चं घनमूळ 3 येतं, म्हणजे घनमुळात 27 ही परिमेय संख्या आहे, कारण तिचं घनमूळ 3 येतं। मग याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल? कोणतीही संख्या, वास्तव संख्या, तिचं वर्गमूळ किंवा घनमूळ हे परिमेय किंवा अपरिमेय संख्या असू शकतं। कोणत्याही वास्तव संख्येचं वर्गमूळ, घनमूळ किंवा याच्यापेक्षा एनवे मूळ। एनवे मूळ याचा अर्थ काय? तर 81 ही संख्या घेतली, 81चं चौथं मूळ जर घेतलं तर आपल्याला 3 येतं, कारण 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 4चा गट तयार होतो आणि 81चं चौथं मूळ 3 येतं, त्यामुळे ही सुद्धा परिमेय संख्या येते। याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की कोणत्याही संख्येचं वर्गमूळ किंवा घनमूळ किंवा एनवे मूळ ही परिमेय किंवा अपरिमेय संख्या असू शकते। मग याच्यावरून आपल्याला करणीची व्याख्या करायची आहे। बघा करणीची व्याख्या करत असताना जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल, 1 पेक्षा मोठी, 2, 3, 4 या पद्धतीनं, आणि a या धन वास्तव संख्येचे एनवे मूळ x असेल, धन वास्तव संख्येचे एनवे मूळ मग अशा आपण बघितलं होतं बघा, 4चे दुसरे मूळ, वर्गमूळ म्हणजे दुसरे मूळ 2, किंवा 5चे तिसरे मूळ बरोबर, हे एनवे मूळ असं म्हटलेलं आहे। x ने दाखवले, बघा a या धन वास्तव संख्येचे एनवे मूळ बरोबर 4चे वर्गमूळ बरोबर 2, किंवा 5चे तिसरे मूळ बरोबर, या पद्धतीने x ने दाखवले। इथं आपण x लिहिलं, x ने दाखवले तर x चा घातांक n बरोबर a, किंवा हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो a चे एनवे मूळ, हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो a चे एनवे मूळ बरोबर x असे लिहितात। यामध्ये ही जी संख्या आहे किंवा ही दोन्ही एकच आहे, हे बघा a चे एनवे मूळ बरोबर x, या ही जी संख्या आहे या संख्येला करणी असं म्हणतात। a चे एनवे मूळ बरोबर x या संख्येला करणी असं म्हणतात। याचीच व्याख्या तुम्हाला करणीची पुढे दिली आहे बघा। जर a चे एनवे मूळ बरोबर x, यामध्ये a जो आहे a ही धन परिमेय संख्या असेल, म्हणजे इथं असणारी संख्या नेहमी धन परिमेय असेल, धन संख्या असेल। त्यानंतर a चे एनवे मूळ बरोबर x, हे जे a चे एनवे मूळ x आहे ही अपरिमेय संख्या पाहिजे। आता बघा 4चं दुसरं मूळ 2 आलं, ही परिमेय संख्या आली, ही अशी नसली पाहिजे। a चे एनवे मूळ बरोबर x ही अपरिमेय संख्या असली पाहिजे, म्हणजे हिचं वर्गमूळ, तिसरं मूळ, चौथं मूळ आपल्याला पूर्ण संख्या मिळालं नसलं पाहिजे, अपरिमेय संख्या असली पाहिजे। तर x ही करणी आहे असे म्हणतात। म्हणजेच याचं आपल्याला बघा 5चं तिसरं मूळ माहित नाही आणि ते तिसरं मूळ x आहे, म्हणून x ला करणी म्हणतात किंवा या संख्येला करणी असे म्हणतात। ही करणीची व्याख्या आहे। करणीचं एक आपण उदाहरण घेऊया, पण त्याच्या आधी बघा
ए चे nवे मूळ बरोबर x, याला आपण करणी म्हणतोय. ही अपरिमेय संख्या असते. ए चे nवे मूळ बरोबर x ही अपरिमेय संख्या असते. आता ए हे जे चिन्ह आहे, या चिन्हाला करणी चिन्ह असं म्हणतात. हे जे चिन्ह आहे या चिन्हाला करणी चिन्ह असं म्हणतात. n ला करणीचा कोटी म्हणतात. n ला करणीचा कोटी आणि ए ला कर्निस्थ असं म्हणतात. ए ला काय म्हटलं जातं? कर्निस्थ. बघा n कोटी आहे, हे करणी चिन्ह आहे आणि ए ला कर्निस्थ असं म्हणतात. ही जी संख्या आहे ही संपूर्ण संख्या अपरिमेय असेल तर हिला करणी असं म्हटलं जातं. बघूया आपण एक उदाहरण करणीचं. बघा इथे एक करणीचं उदाहरण घेतलंय मी. 5 चे चौथे मूळ, 5 चे चौथे मूळ किंवा करणी चिन्हात 5 त्याचं चौथं मूळ असं सुद्धा वाचन केलं जातं. येथे ए ची किंमत, हा जो ए आहे, आपण जे करणी चिन्हामध्ये ए चा nवे मूळ म्हटलं होतं, ए ची किंमत 5 आहे आणि n ची किंमत 4 आहे. n ला करणीचा कोटी असं म्हणतात. यालाच करणीचा कोटी असं म्हटलं जातं आणि हा जो आहे हा करनिस्थ म्हटलं जातं. आता बघा 5चं चौथं मूळ आपल्याला माहित नाही, 5चं चौथं मूळ माहित नाही, याचा अर्थ ही अपरिमेय संख्या आहे. ही संख्या जी आहे ही अपरिमेय आहे, म्हणून या संख्येला करणी असं म्हटलं जातं. आता समजा आपण आणखी एक उदाहरण घेतलं. 27चं तिसरं मूळ. इथं ए बरोबर ए ची किंमत आहे 27 आणि n म्हणजे करणीचा कोटी आहे 3. मग मला सांगा 27चं तिसरं मूळ म्हणजे घनमूळ 3 येतं. 27चं घनमूळ 3 येतं आणि ही 3 परिमेय संख्या आहे. ही 3 जी आहे ही परिमेय संख्या आहे आणि ही परिमेय संख्या असल्यामुळं 27चं तिसरं मूळ ही जी संख्या आहे या संख्येची किंमतच 3 आहे, त्यामुळे ही करणी नाही. या संख्येला आपण करणी नाही म्हणणार, कारण ही संपूर्ण संख्या जी आहे करणी संख्या आहे ही आपल्याला अपरिमेय मिळाली पाहिजे. अशी अपरिमेय असेल तरच करणी असते, म्हणून याला करणी म्हणायचं नाही. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. बघा आणखी एक उदाहरण घेतले आपण. 8 चे चौथे मूळ. इथं ए ची किंमत 8 आहे, n ची किंमत 4 आहे. 8चं चौथं मूळ आपल्याला माहित नाही, म्हणजे ही संपूर्ण संख्येचा विचार केला तर ती अपरिमेय संख्या आहे आणि अपरिमेय संख्या असेल तर ती करणी आहे. समजा त्याच्याऐवजी तुम्हाला 8 चे तिसरे मूळ म्हटलं असतं आणि जर 8चं तिसरं मूळ 2 येते, म्हणून अशी जर संख्या दिली असती तिसरं मूळ, तर याला आपण करणी नाही म्हटलं असतं, कारण ही अपरिमेय संख्या नाही तर ही परिमेय संख्या आहे. 8 चे चौथे मूळ ही करणी आहे, 8 चे तिसरे मूळ ही करणी नाही. यानंतर वर्गकरणी म्हणजे काय आपण बघूया. वर्गकरणी म्हणजे काय बघायचंय आपल्याला. आता वर्गकरणी इथं जर बघितलं आपण 7 चे वर्गमूळ म्हणजे इथं कोटी 2 आहे, पण 2 कोटी लिहित नाही. कमीत कमी 2 कोटी असतो करणीचा, 2 कोटी लिहित नाही. 8चं वर्गमूळ म्हणजे इथं सुद्धा कोटी 2 आहे. 13चं वर्गमूळ म्हणजे इथं सुद्धा कोटी 2 आहे. आणि इथं जर बघितलं तर 5चं तिसरं मूळ म्हणजे इथं कोटी 3 आहे. 11चे 5वे मूळ म्हणजे इथं कोटी 5 आहे. म्हणजे या 2 करणीचा कोटी 3 आणि 5 आहे, मात्र ह्या तिन्ही करणीचा कोटी 2 आहे. वर्गकरणी कशाला म्हणायचं? ज्या करणीचा कोटी 2 असतो अशा करणीला वर्गकरणी म्हणतात. या ज्या करणी आहेत यांना वर्गकरणी असं म्हटलं जातं. बघा ज्या करणींचा कोटी 2 असतो त्या करणींना वर्गकरणी असं म्हणतात. आपण या वर्षी वर्गकरणीचाच अभ्यास करणार आहोत. यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे करणीचे सोपे रूप. फक्त एवढं लक्षात ठेवा की करणी ही संख्या अपरिमेय संख्या असते. करणी ही जी संख्या आहे ही अपरिमेय संख्या असते. करणी म्हणजे अपरिमेय संख्या, एवढं आपण लक्षात ठेवूया. करणीचे सोपे रूप. आता 48 वर्गमुळात 48 किंवा 48चं दुसरं मूळ इथं कोटी 2 आहे. सोपं रूप कशाला म्हणायचं बघा. आता 48 याचं वर्गमूळ माहित नाही, ही अपरिमेय संख्या आहे म्हणून ती करणी आहे. आता सोपं रूप लिहिताना आपल्याला माहित आहे की 48
म्हणजे 48चे 2 अवयव भरपूर आहेत. 16 त्रिका 48 आहेत, 24 दोन्ही 48 आहेत. आपल्याला अनेक अवयव पडतील, पण यातला आम्ही एक अवयव घेतो 16 गुणिले 3. आता हाच अवयव मी का घेतला, तर 16चं वर्गमूळ 4 माहित आहे, म्हणून मी ही करणी पुन्हा अशी सुद्धा लिहू शकेन. बघा, वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 3. बघा, 16 त्रिका 48 याची फोड केली. मग या 16चं वर्गमूळ किती? 16चं वर्गमूळ 4 वर्गमुळात 3. आता याची आपल्याला फोड करता येत नाही, कारण ही मूळ संख्या आहे. वर्गमुळात 48 आणि 4 वर्गमुळात 3 या दोन्ही करणी एकच आहेत. याला वर्गमुळात 48 म्हणजेच 4 वर्गमुळात 3 याला करणीचं सोपं रूप असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये जी पूर्ण वर्गसंख्या आहे किंवा ज्याचं मूळ माहित आहे ते मूळ बाहेर घेणं याला करणीचं सोपं रूप म्हटलं जातं. आता इथं सुद्धा करणीचं एक सोपं रूप आपल्याला मिळेल. बघा, 27. 27चं आपल्याला वर्गमूळ माहित नाही, पण 27ची आपण जर फोड केली 9 त्रिक 27 तर काय होईल? 9चं वर्गमूळ 3 मिळेल आपल्याला. म्हणजे आपण असं सुद्धा लिहू शकतोय, वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 3. आणि 9चं वर्गमूळ 3 आणि वर्गमुळात 3 आहे तसंच. म्हणजे ही संख्या आणि ही संख्या एकच आहे. याच करणीचं हे सोपं रूप असं म्हटलं जातं. काही करणे अशा आहेत, हे बघा, वर्गमुळात 2 ही पुन्हा याचं सोपं रूप लिहिता येत नाही, या सोप्या रूपातीलच करणे आहेत. ही सुद्धा सोप्या रूपातील करणे आहे, ही सुद्धा सोप्या रूपातील करणे आहे, कारण अशा पद्धतीने त्याची फोड करून आपल्याला पुन्हा सोपं रूप देता येत नाही. याला करणीचं सोपं रूप असं म्हटलं जातं. यानंतर बघायचं आहे आपल्याला सजातीय करणी म्हणजे काय. यासाठी मी करणीची 1-2 उदाहरण लिहितो. इकडे 2 उदाहरण घेतलीत बघा मी आधी. 5 वर्गमुळात 2, 9 वर्गमुळात 2. आता सजातीय करणी कशाला म्हणायचं? ज्या दोन्ही करणींचा कोटी समान असतो. आता इथं कोटी 2 आहे, इथं कोटी 2 आहे, आणि कर्निस्थ सुद्धा समान असतात. हा कर्निस्थ सुद्धा समान पाहिजे, कोटीही समान पाहिजे आणि कर्निस्थ समान असेल तर अशा करणींना सजातीय करणी म्हणतात. ज्या करणींचा कोटी समान असतो आणि कर्निस्थ समान असतात अशा करणींना सजातीय करणी म्हणतात. इथं विचार केला तर बघा, याचा कर्निस्थ 11 आहे आणि दोघांचा इथं कोटी सुद्धा 2 आहे. म्हणजे या ज्या करणी आहेत या दोन्हींना सजातीय करणी म्हणतात. इथं जर आपण विचार केला तर कोटी दोघांचा समान आहे, इथंही 2 आहे, इथंही 2 आहे, मात्र कर्निस्थ समान नाही. इथं कर्निस्थ 7 आहे, इथं कर्निस्थ 2 आहे, म्हणून यांना सजातीय करणी म्हणायचं नाही. ज्या करणींचा कोटी आणि कर्निस्थ समान असतात त्यांना सजातीय करणी म्हणतात. व्याख्या लिहिलेली आहे बघा, ज्या 2 करणींचा कोटी समान असतो व कर्निस्थही समान असतात त्यांना सजातीय करणी म्हणतात. आणखी काही उदाहरण देतो मी सजातीय करणीची. बघा, आणखी काही सजातीय करणींची उदाहरण घेतलीत. वर्गमुळात 7, 19 वर्गमुळात 7, कर्निस्थ समान आहेत, कोटी 2 आहे. 16 वर्गमुळात 17, 5 वर्गमुळात 3. ही बघा सजातीय करणी आहे का? ही सजातीय करणी होणार नाही. कधी सजातीय करणी होईल? इथं जर आपण 17 टाकलं तर ही आता सजातीय करणी झाली. आता इथं पी वर्गमुळात ये, क्यू वर्गमुळात ये, कर्निस्थ समान आहे, कोटी समान आहे, तर ही सजातीय करणीची उदाहरण झाली. यानंतर आपण बघायचं आहे करणीची तुलना. करणीची तुलना म्हणजे लहान मोठेपणा करणीतील. या दोन्हीमध्ये मोठी करणी कोणती आणि लहान करणी कोणती कसं ओळखायचं? 7 वर्गमुळात 3, 8 वर्गमुळात 2. याच्यावरून विचार केला तर 7 लहान आहे, 8 मोठा आहे. या दोघांचा विचार केला तर 3 मोठा आहे, 2 लहान आहे. म्हणजे आपण आता निश्चित सांगू शकत नाही. यासाठी काय करायचं? एक तर ही संख्या पूर्ण करणी चिन्हाखाली न्यायची किंवा करणी चिन्हाच्या बाहेर आणायची. मग करणी चिन्हाच्या खाली जर न्यायचं असेल तर याला काय करायचं? बघा, उदाहरण हे कसं सोडवायचं. 7 वर्गमुळात 3 आणि 8 वर्गमुळात 2. आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. हे आपण वर्गमुळात न्यायचं. मग हे जर वर्गमुळात नेलं तर 49 होईल आणि हे गुणिले 3. आता 49 का झालं? तर 49चं वर्गमूळ 7. आत नेताना त्याचा वर्ग होईल, कोटी 2 आहे म्हणून. इथं आपण चौकोन ठेवूया, म्हणजे लहान मोठेपणा करायसाठी हे वर्गमुळात न्यायचं. मग वर्गमुळात नेलं तर 8चा वर्ग 64 आणि 64चं वर्गमूळ पुन्हा 8, म्हणजे 8 हे नेलं की 8 64 होईल, गुणिले वर्गमुळात 2.
आता या दोघांचा गुणाकार करूया. 49 गुणिले 3, 3 9 27, 27 अशी 7, हाचे 2, 3 चौक 12 आणि हाच्याचे 2, 13 14, 147 झालं. आणि इथं 4 दोन्ही 8 आणि 6 दोन्ही 12, 128. आता मला सांगा 147 आणि 128 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती? 147 पहिली संख्या मोठी, म्हणून याच्यामध्ये सुद्धा बघा 7 वर्गमुळात 3 ही संख्या 8 वर्गमुळात 2 पेक्षा मोठी. तर पहिली संख्या मोठी आली, म्हणून यातली सुद्धा पहिली संख्या मोठी. अशा पद्धतीनं ही करणीची तुलना किंवा लहान मोठेपणा ठरवावा लागेल. आता हे झालं आपण हे करणी चिन्हात नेलं. समजा याच्याऐवजी तुम्ही कसं करू शकताय दुसरी एक पद्धत, तर दुसरी एक पद्धत याचा वर्ग करायचा. 7 वर्गमुळात 3 चा वर्ग करायचा, 8 वर्गमुळात 2 चा वर्ग करायचा. मग 7 चा वर्ग 49 आणि वर्गमुळात 3 चा वर्ग 3, 8 चा वर्ग 64 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग 2. या गुणाकार करा, तुम्हाला लहान मोठेपणा मिळेल. म्हणजे या पद्धतीनं सोडवलं तरी सुद्धा चालतंय. आपण सराव संच सोडवताना बघूया करणीचा लहान मोठेपणा. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. सजातीय करणीवरील क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया कशा केल्या जातात. एक बेरीजचं उदाहरण घेतलंय मी सजातीय करणीवर. सजातीय म्हणजे कोटी समान पाहिजे आणि करणीस्थ सुद्धा समान असतील तर त्यांना सजातीय करणी म्हणतोय. आता याची बेरीज करायची असेल तर कशी करायची बेरीज बघा. 29 वर्गमुळात 3, या दोघांच्या मध्ये वर्गमुळात 3 समान आहे, तो मी बाहेर काढला. इथं काय राहील बघा, 7 अधिक 29. मग 29 आणि 7 36 वर्गमुळात 3 ही करणीची बेरीज झाली. याच पद्धतीनं वजाबाकी करता येईल. दुसरे एक उदाहरण घेतले. 5 वर्गमुळात 5 अधिक 8 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 5. याचं उत्तर लिहिताना आपण पुन्हा आहे तसं उदाहरण लिहिन. 5 वर्गमुळात 5 अधिक 8 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 5. तिघांच्या मध्ये ही जी करणी संख्या आहे ही करणी संख्या समान आहे, सजातीय करणी आहे, त्यामुळं ही समान आहे, ही बाहेर काढली आपण. त्या प्रत्येकातनं हे पद बाहेर गेलं. इथं राहील 5 अधिक 8 वजा 3. आता काय होईल बघा, 8 आणि 5 13, 13 वजा 3 10 वर्गमुळात 5. इथं बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया आपण केल्या. म्हणजे सजातीय करणीची बेरीज आणि वजाबाकी कशी करतात बघितलं. त्यानंतर गुणाकार बघूया आपण एक उदाहरण. इथं गुणाकार वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 11 सजातीय करणी आहे. मग गुणाकार करताना काय करावं लागेल बघा. वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 11 बरोबर दोन्हींचा कोटी समान आहे आणि कोटी समान असल्यामुळं या दोघांचा डायरेक्ट गुणाकार होईल. वर्गमुळात 6 गुणिले 11 मग 11 सख्ख 66 वर्गमुळात 66 हा सजातीय करणींचा गुणाकार. याच पद्धतीनं भागाकार ही सुद्धा क्रिया केली जाईल. बघूया आपण भागाकाराचं एक उदाहरण. वर्गमुळात 48 भागिले वर्गमुळात 3 किंवा करणी चिन्हात 48 भागिले करणी चिन्हात 3 याचा भागाकार कसा करायचा. तर भागाकार करताना मी असा भागाकार करतो बघा. वर्गमुळात 48 भागिले वर्गमुळात 3 किंवा करणी चिन्हात 48 भागिले करणी चिन्हात 3. यानंतर दोघांचा कोटी समान आहे त्यामुळे ते एकाच करणी चिन्हात घ्यायचं. असं 48/3. 3 ना 48 ला भागूया. 3 एके 3 बाकी एक 3 संग 18 म्हणजे आपल्याला वर्गमुळात 16 मिळालं. मग आता 16चं वर्गमूळ किती, तर 16चं वर्गमूळ 4 म्हणजे हा भागाकार मिळाला आपल्याला. 16चं वर्गमूळ 4 इथं वर्गमूळ निघून जाईल आणि 4 हे आपलं इथं उत्तर मिळेल की वर्गमुळात 48 भागिले वर्गमुळात 3. या पद्धतीनं सजातीय करणीची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया केल्या जातात. त्यानंतर करणीचे परिमेयकरण. आता करणीचे परिमेयकरण कशाला म्हणायचं, तर करणी जी संख्या आहे ही करणी अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 2 ही करणी आहे कारण ती अपरिमेय संख्या आहे. हिचं पूर्ण वर्गमूळ पूर्ण संख्या मिळत नाही. मग ही अपरिमेय संख्या आहे. या संख्येला दुसऱ्या एका संख्येनं गुणायचं, करणी संख्येनं, की या संख्येला समजा मी पुन्हा वर्गमुळात 2 न गुणलं
तर आपल्याला वर्गमुळात 4 मिळेल आणि त्याचं वर्गमूळ 2. म्हणजे 2 करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर या संख्येला याचा परिमेयकरण गुणक असं म्हणतात. समजा याचा आणखी दुसरा परिमेयकरण गुणक सुद्धा मिळू शकतो. समजा मी वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 8 न गुणलं तर आपल्याला 8 दोन्ही 16 आणि 16चं वर्गमूळ 4. म्हणजे हा सुद्धा वर्गमुळात 2 किंवा कर्णी चिन्हात 2चा परिमेयकरण गुणक आहे. समजा ह्या वर्गमुळात 2 ला मी पुन्हा वर्गमुळात 50 न गुणलं तर 50 गुणिले 2 100 आणि 100चं वर्गमूळ 10. म्हणजे एकाच कर्णी संख्येला अनेक परिमेयकरण गुणक असतात. परिमेयकरण गुणक म्हणजे काय? ज्या 2 करणींचा गुणाकार परिमेय संख्या येतो त्या करणीला एकमेकीचा परिमेयकरण गुणक असे म्हणतात. त्याची व्याख्या काय केली? 2 करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेयकरण गुणक असे म्हणतात. एकच संख्या घेतली आम्ही वर्गमुळात 2, तिचे 3 परिमेयकरण गुणक घेतलेत बघा. वर्गमुळात 2 न गुणलं की गुणाकार 2 येतोय, वर्गमुळात 8 न गुणलं की 4 येतोय, 50 न गुणलं की 10. म्हणजे एका संख्येला अशा अनेक परिमेयकरण गुणक असतात. आपण आणखी एक उदाहरण बघूया. कर्णी चिन्हात 5 घेतलंय, याचं परिमेयकरण गुणक 3 लिहिलेत बघा. किंवा वर्गमुळात 5 ला वर्गमुळात 5 न गुणलं तर वर्गमुळात 25 येते, त्याचं वर्गमूळ 5. म्हणजे कर्णी चिन्हात 5 चा परिमेयकरण गुणक कर्णी चिन्हात 5. कर्णी चिन्हात 5 ला कर्णी चिन्हात 20 न गुणलं तर त्यांचा गुणाकार कर्णी चिन्हात 100 येतोय आणि 100चं वर्गमूळ 10 येते. कर्णी चिन्हात 5 ला 80 न कर्णी चिन्हात 80 न गुणलं तर त्याचा गुणाकार 400 येतो आणि त्याचं वर्गमूळ 20 येतं. म्हणजे एका संख्येला असे असंख्य परिमेयकरण गुणक असतात. याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.